नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 19 मे रोजीचं जे काही लेक्चर आहे ते इथं अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या ज्या काही वेगवेगळ्या बॅचेस आहे तर त्यावर जर डिस्काउंट पाहिजे असेल 10% पर्यंत, तर तुम्ही एक कुपन यूज करा, अभ्यास नावाचं. ठीक आहे, तर अभ्यास नावाचं कुपन तुम्ही यूज करा. हे अभ्यास नावाचं कुपन तुम्ही यूज केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक बॅचेसवर 10% पर्यंत डिस्काउंट जे आहे ते मिळून जाईल. जे आता फी आहे तर ती अजून 10% कमी होऊन जाईल आणि तुम्हाला अजून डिस्काउंट मिळून जाईल. तर बघा मित्रांनो, बॅचेस कोणकोणते आहे हे एकदा बघून घेऊया. MPSC राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच आहे. ऑलरेडी 50% डिस्काउंटमध्ये बॅच सुरू आहे. त्यावर अजून 10% ॲडिशनल डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. मग आपण जर बघितलं तर सध्या या बॅचची फी 5,000 रुपये आहे. जर बघितलं तर प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली जाणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री नावाची बॅच आहे. त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी फाउंडेशन बॅच 2.0 आणि यशस्वी बॅच जे आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या ॲप्लिकेशनवर. बघा, जी काही घटक पूर्व परीक्षा आहे त्यासाठी विजेता बॅच रिव्हिजन बॅच असणार आहे आणि लक्ष्य बॅच जी आहे ती डिटेल स्वरूपाची बॅच आहे. तर रिव्हिजन बॅच जी आहे मित्रांनो ही, तर हिचे लेक्चर जे आहे आजपासून मी इकॉनॉमिक्स जे आहे तर ते आपल्या बॅचमध्ये सुरू करणार आहे. ज्यांनी ज्यांनी बॅच घेतलेली आहे त्यांनी लेक्चर अटेंड करायला विसरू नका. अभ्यास मित्राचा हा नोट्स पॅक आहे जो तुम्ही परचेस करायचा आहे ॲप्लिकेशनवर जाऊन. यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स बघायला मिळेल. तर बघा, सगळ्यांनी अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया आपण 19 मे रोजीचं सेशन. बघा, पहिला क्वेश्चन आहे, जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर जागतिक अन्न पुरस्कार 2025 जो आहे तो मारियांगेला हंगरिया यांना मिळालेला आहे. बघा मित्रांनो, जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना जैविक नायट्रोजन स्थिरीकरणावरील जो काही संशोधन आहे त्यांचं त्यासाठी देण्यात आलेलं आहे. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की जे काही नायट्रोजनचं संशोधन आहे, ठीक आहे, नायट्रोजनचं स्थिरीकरण आहे ते वनस्पतीसाठी फार गरजेचं असतं. म्हणजे नायट्रोजन वनस्पतीला मिळाला पाहिजे, पण वातावरणातून डायरेक्ट नायट्रोजन जो आहे तो वनस्पतीला मिळत नाही. मग तो कशा प्रकारे वनस्पतीपर्यंत पोहोचवला जातो? तर काही आपण जर बघितलं सूक्ष्मजीव तो नायट्रोजन जो आहे तो वनस्पतीपर्यंत पोहोचवत असतात. ॲनाबिना, नॉसडॉक, ठीक आहे, तर हे सूक्ष्मजीव आहे. तर याबाबतचं संशोधन जे आहे नायट्रोजन स्थिरीकरणाबाबतचं, जैविक नायट्रोजन स्थिरीकरणाबाबतचं, तर ते मारियांगेला हंगरिया यांनी केलं होतं आणि त्यामुळे त्यांना 2025 मध्ये जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. जागतिक अन्न पुरस्काराची सुरुवात कशी झाली? खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 1986 ला आपण जर बघितलं, नॉर्मन बॉरलॉग तुम्हाला व्यक्ती माहित असेल, जागतिक हरित क्रांतीचे जनक, तर यांना 1986 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं की एक आपण जागतिक अन्न पुरस्कार जो आहे तर तो सुरू करायला पाहिजे. हा पुरस्कार अन्न आणि कृषी क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. यानंतर पुढे जाऊया, अजून काही पुरस्कार आणि त्यांचे विजेते बघूया. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना मिळाला. ॲबेल पुरस्कार मसाकी काशीवारा यांना मिळालेला आहे. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार इंग्रजी भाषेसाठी अनिसूर रहमान यांना मिळाला. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना मिळालेला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटेर ब्लाशेल यांना मिळालेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे. युनायटेड किंगडम सरकारचा जीवन गौरव पुरस्कार 2025 चिरंजीवी यांना मिळाला. प्रवाह आणि सारथी इनिशिएटिव्ह साठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळाला. नॉर्वेचे हॉलबर्ग प्राइज जे आहे ते गायत्री चक्रवर्ती स्पिवॉक यांना मिळालं. एंजेला स्वामी MSc युनिव्हर्स 2025 बनल्या आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 राम सुतार यांना मिळालेला आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, राष्ट्रीय डेंग्यू दिवस 2025 कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय डेंग्यू दिवस जो आहे मित्रांनो तो 16 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. तर 16 मे ला राष्ट्रीय डेंग्यू दिवस सेलिब्रेट केला जातो. मग डेंग्यूचा जो काही विषाणू आहे त्याचं नाव आणि डेंग्यूचा जो काही व्हेक्टर आहे म्हणजे एक माशी, ती डेंग्यूच्या विषाणूचा प्रसार जे आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करत असते. तर विषाणूचं नाव, ऑफिशियल नाव आणि जो काही व्हेक्टर आहे म्हणजे वाहक किंवा आपण कारक त्याला म्हणूया, वाहकच म्हणूया, तर या दोघांची नावं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे.
हा तुमचा आजच्या लेक्चरचा टेस्ट क्वेश्चन 1 आहे। बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर माहित नसेल तर थोडं सर्च करा, म्हणजे हाच जर क्वेश्चन उद्या जाऊन परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर मग तुम्हाला असं लक्षात येईल की सरांनी टेस्ट क्वेश्चन दिला होता आणि आपण याचं असं उत्तर दिलं होतं। तर या वर्षीची थीम आहे मित्रांनो, ऍक्ट अर्ली, प्रिव्हेंट डेंग्यू, क्लीन एन्व्हायरमेंट, हेल्दी लाईफ। तर अशी थीम आहे। डेंग्यूचा प्रसार का होतो, का नाही, कोणता, आपण जर बघितलं तर कशा प्रकारे डेंग्यूचा प्रसार होतो याचा लोकांमध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी 16 मे हा जागतिक डेंग्यू दिवस, राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो। तर राष्ट्रीय आहे, जागतिक नाही, राष्ट्रीय डेंग्यू दिवस। यानंतर भारताचे पहिले मानवयुक्त खोल महासागरी मोहीम समुद्रयान कोणत्या संस्थेकडून 2026 अखेर सुरू केली जाईल? तर बघा मित्रांनो, मत्स्य 6000 नावाची एक बोट एक पाणबुडी तुम्ही इथं बघत असाल, नाव काय आहे तर मत्स्य 6000। आता ही जी पाणबुडी आहे ती 3 समुद्री खलाशांना काय घेऊन जाणार आहे तर समुद्राच्या तळाशी घेऊन जाणार आहे, 6000 मीटर खोल म्हणजे 6 किलोमीटर खोल। तर आपण जर बघितलं तर हे जे मिशन आहे, जसं की आपण जर बघितलं गगनयान मिशन इस्रो कडून राबवलं जातं, तसं समुद्रयान मिशन कोणामार्फत राबवलं जाणार आहे तर समुद्रयान मिशन जे आहे मित्रांनो तर ते राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था जी आहे तिच्या मार्फत राबवलं जाणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचं मिशन आहे बघा, 6000 मीटर खोलीपर्यंत जाणार आहे आपण 2026 अखेरीस। 3 इथं खलाशी या मिशन साठी निवडण्यात येणार आहे। मत्स्य नावाची पाणबुडी जी आहे मत्स्य 6000 नावाची ती आपण इथं बनवलेली आहे। राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था जी आहे तिला नॉइट असं आपण सुद्धा म्हणू शकतो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी। तर ही जी संस्था मित्रांनो हिची स्थापना नोव्हेंबर 1993 मध्ये करण्यात आली होती। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत ही संस्था काम करते। चेन्नई तमिळनाडू मध्ये हिचं मुख्यालय आहे। सध्याचे अध्यक्ष आहे प्राध्यापक बालाजी रामकृष्णन। पुढचा क्वेश्चन, मे 2025 मध्ये भारताने ड्रोन हल्ल्यांना तोंड देण्यासाठी स्वदेशी प्रणाली भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी कुठे केली? तर तुम्हाला माहित असेल की आपण ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून बरेचसे जे काही ड्रोन आहे टर्किश स्वस्त, ठीक आहे, हलके ड्रोन जे आहे ते भारताच्या दिशेने पाठवले होते। मग त्यांच्यासाठी आपण आपले जे काही मिसाईल्स आहे, चांगले चांगले मिसाईल जे आहे जसं की S-400 एअर डिफेन्स सिस्टमचा वापर केला। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आकाश एअर डिफेन्स सिस्टमचा वापर केला। मग हे यांच्या माध्यमातून जे मिसाईल आपण हिट करतो ड्रोनला तर त्याला आपल्याला खूप कॉस्ट येते, 7 ते 10 लाख रुपये एक मिसाईलची कॉस्ट असते। मग ही कॉस्ट कमी होण्यासाठी आपण खास करून ड्रोनला पाडण्यासाठी भार्गवास्त्र नावाचं एक आपण जर बघितलं तर शस्त्र जे आहे ते तयार केलेलं आहे आणि याच्या अलीकडे चाचणी जी आहे तर ती गोपाळपूर ओडिशामध्ये करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर ओडिशामध्ये गोपाळपूर सीवर्ड फायरिंग रेंज या ठिकाणी आपण जर बघितलं भार्गवास्त्र अँटी ड्रोन सिस्टमची यशस्वी चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर अँटी ड्रोन असणार आहे, मग तुम्हाला समजू शकता तुम्ही याचं काम काय असणार आहे तर काही सेकंदातच ड्रोनच्या झुंडी नष्ट करणे हे याचं काम असणार आहे। ही प्रणाली नागपूरमध्ये असणारी सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड यांनी विकसित केलेली आहे। यानंतर पुढे जाऊया, 5वा क्वेश्चन, जगातील पहिल्या व्यावसायिक ई-मिथेनॉल प्लांटचं उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर ई-मिथेनॉल प्लांट जो आहे जो पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला असा मिथेनॉल या ठिकाणी बनवला जाणार आहे आणि तो जो काही प्रायव्हेट कंपनीज वगैरे असतात तर त्यांना प्रोव्हाइड केला जाणार आहे। तर अशा प्रकारचा जगातील पहिला व्यावसायिक ई-मिथेनॉल प्लांट जो आहे तो कैसो डेन्मार्क मध्ये बनवला जात आहे। कुठं तर कैसो डेन्मार्क मध्ये 3 मे 2025 रोजी इथं तो सुरू झालेला आहे। हा दरवर्षी 42,000 मेट्रिक टन ई-मिथेनॉल जो आहे तो तयार करेल। आपण जर बघितलं तर इथं अक्षय ऊर्जा, बायोगॅस प्लांट, कचरा जाळण्यापासून मिळवलेला जो काही कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जाईल, ठीक आहे। मिथेनॉल लक्षात ठेवा की इथं ई-मिथेनॉल तयार केला जाईल। कैसो डेन्मार्क मध्ये हा प्लांट जो आहे तो सुरू झालेला आहे। डेन्मार्क कुठे येतो तर युरोपमध्ये येतो, कोपनहेगन ही राजधानी आहे, क्रोन हे चलन आहे, मेटे फ्रेडरिक्सेन हे पंतप्रधान आहे। शेजारी आपल्याला डेन्मार्कच्या जर्मनी, स्वीडन, नॉर्वे हे देश बघायला मिळतात। तर कोपनहेगन इथं तुम्ही बघू शकता ही डेन्मार्कची काय आहे राजधानी आहे। यानंतर समावेश शिखर परिषद 2025 जी आहे तर ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर आपण जर बघितलं तर समावेश शिखर परिषद जी आहे तर ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। आता ही जी काही परिषद आहे हिचा उद्देश काय हे समजून घेऊ पहिले। तर सर्व समावेशक विकास जो आहे तर त्याला चालना देणे आणि दिव्यांग व्यक्तीसाठी
डिजिटल सामग्री अधिक सुलभ करणे. आता सर्वसमावेशक विकास काय मित्रांनो, तर हे तुम्हाला थोडं सांगून देतो. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने विकास करायचा की ज्यामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेला बूस्ट भेटला पाहिजे, शिक्षण लोकांना मिळालं पाहिजे, आरोग्याच्या सुविधा मिळायला पाहिजे, रस्ते, रेल्वे, वाहतुकीची साधनं बनायला पाहिजे, त्याचबरोबर पर्यावरणाला नुकसान नाही झालं पाहिजे. याला म्हटलं तर सर्वसमावेशक विकास. आणि सर्वसमावेशक विकास जे आहे तर त्याला चालना देणे आणि दिव्यांग व्यक्तीसाठी डिजिटल सामग्री अधिक सुलभ करणे हा या जागतिक सुलभता जागरूकता आपण जर बघितलं तर हा या समावेशक शिखर परिषदेचा मेन उद्देश आहे. तर समावेशक शिखर परिषद कशासाठी आयोजित करण्यात आली होती हे तुम्हाला आता समजलं असेल. जागतिक सुलभता जागरूकता दिन जो आहे तो 15 मे 2025 रोजी आपण जर बघितलं तर आयोजित या दिनाचं औचित्य साधून ही परिषद जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती. कुठं तर नवी दिल्ली या ठिकाणी. 7वा क्वेश्चन आहे बघा, आसाममध्ये एआय अँकर अंकिता कोणी सुरू केली. आसाममध्ये एआय अँकर अंकिता जी आहे ती हेमंत बिस्वा शर्मा यांनी सुरू केली होती. तर बघा मित्रांनो, एआय अँकर आहे म्हणजे खरी नाही खोटी आहे, आर्टिफिशियल आहे. तर हिने पहिलाच आपला निर्णय जो आहे तो काय दिलेला आहे, तर हिने पहिलाच माहिती जी आहे, अँकर आहे, न्यूज रिपोर्टर जे असतात तशा प्रकारचे अँकर आहे, तिने आपली पहिलीच माहिती काय दिली तर तिने सांगितलं की दिब्रुगड विमानतळाचं नाव आता भूपेन हजारिका विमानतळ करण्यात आलेलं आहे. हे आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं ही न्यूज, तर तिने पहिलीच न्यूज ही दिलेली आहे. तर हेमंत बिस्वा शर्मा यांनी अलीकडे एआय अँकरला लॉन्च केलेला आहे. तर डिजिटल प्रशासन नागरिकांशी थेट संवाद वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 2025 कधी साजरा केला जातो. तो आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस सुद्धा 16 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. जागतिक डेंग्यू दिवस, राष्ट्रीय डेंग्यू दिवस सुद्धा 16 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. तर 1960 मध्ये फिजिसिस्ट थिओडर मेनन यांनी लेझरचा वापर करून पहिली शस्त्रक्रिया केली होती आणि त्या शस्त्रक्रियेला लक्षात ठेवण्यासाठी 16 मे हा जो दिवस होता त्या दिवशी त्यांनी शस्त्रक्रिया केली 16 मे 1960 ला. तर तो जो दिवस होतो 16 मे तो लक्षात ठेवण्यासाठी त्याला प्रकाश दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो, इंटरनॅशनल लाईट डे. आपण जर बघितलं तर यावर्षी थीम आहे लाईट, इनोव्हेशन अँड सोसायटी. बघा 9वा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये एप्रिल महिन्यासाठी आयसीसी महिला खेळाडू म्हणून कुणाची निवड झाली आहे. तर बघा मित्रांनो, मे 2025 मध्ये एप्रिल महिन्यासाठी आयसीसी महिला खेळाडू म्हणून कॅथरीन ब्राइस हिची निवड झालेली आहे. नेदरलँडची ही खेळाडू आहे कॅथरीन ब्राइस. तर बघा आपण प्लेअर ऑफ द मंथ बघितला होता, आता आपण वुमन ऑफ द मंथ बघितलेला आहे एप्रिल महिन्यासाठी. आयसीसी वुमन ऑफ द मंथ आणि आयसीसी मेन्स ऑफ द मंथ जो आहे एप्रिलचा तर तो आपण बघितला होता. जर तुम्हाला लक्षात असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. बांगलादेशचा एक खेळाडू आहे, झिम्बाब्वे विरुद्ध त्याने ऑलराऊंडर भूमिका जी आहे ती निभावली होती. 10वा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये 86वे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे. तर 86वे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर जे आहे ते LR श्रीहरी बनलेले आहे. तर बघा मित्रांनो, LR श्रीहरी यांनी UAE मध्ये एक माग जी काही टुर्नामेंट आहे ती आयोजित करण्यात आली होती आणि आपण जर बघितलं तर त्यांनी त्या टुर्नामेंटमध्ये ग्रँडमास्टर आपण जर बघितलं तर ते बनलेले आहे. ग्रँडमास्टर कुणाला म्हटलं जातं तर बुद्धिबळामध्ये एक विशिष्ट पॉइंट जे आहे मॅच जिंकत गाठल्यानंतर त्या व्यक्तीला ग्रँडमास्टर म्हणून ओळखलं जातं. तर आता क्रीडा विषयक प्रश्न होता, मग क्रीडा स्पर्धा आपण इथं बघून घेऊया. इंडियन सुपर लीग ISL 2024-25 चा विजेता संघ कोण राहिलेला आहे तर मोहन बागान सुपर जायंट्स यांनी बेंगळुरू FC चा पराभव केला. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणी जिंकली, भारताने. कोणाचा पराभव केला, न्यूझीलंडचा. 6वे आशियाई महिला कबड्डी विजेतेपद जे आहे 2025 ते भारताने जिंकले, इराणचा पराभव केला. जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप जी आहे 2025 ती प्रणव व्यंकटेशने जिंकली. रणजी ट्रॉफी जी आहे ती विदर्भाने जिंकली. तिसरी साबा म्हणजे साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशनची चॅम्पियनशिप भारताने जिंकली. विजय हजारे ट्रॉफी जी आहे ती कर्नाटकने जिंकली मित्रांनो. आर प्रज्ञानंदने टाटा स्टील मास्टर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आणि 33वे संतोष करंडक जे आहे ते पश्चिम बंगालने जिंकलेलं आहे. यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये हेविलेट पॅकार्ड एंटरप्राइजेस इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं तर हेविलेट पॅकार्ड एंटरप्राइजेस नावाची एक संस्था आहे, एक कंपनी आहे,
तर तिचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष बनलेले आहे भावना अग्रवाल. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर ही जी कंपनी आहे एक IT कंपनी आपण हिला म्हणू शकतो. आपण जर बघितलं तर सर्व्हर, स्टोरेज, नेटवर्किंग, क्लाउड कम्प्युटिंग अशा प्रकारच्या IT सेवा जी आहे देणारी ही कंपनी आहे. 7 एप्रिल 2015 ला स्थापना झाली होती. बेंगलुरू कर्नाटकमध्ये मुख्यालय आहे. 12वा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये रेन्यू पॉवरने भारतातील सगळ्यात मोठ्या अक्षय ऊर्जा संकुलाचं उद्घाटन कुठे केलं? तर रेन्यू पॉवर नावाची कंपनी आहे. त्यांनी अक्षय ऊर्जा संकुल म्हणजे काय मित्रांनो, तर सिंपल, ज्या ठिकाणी आपल्याला पवनचक्क्या बघायला मिळतील, ज्या ठिकाणी आपल्याला सोलार पॅनल्स बघायला मिळतील, तर अशा प्रकारे एक एरिया असणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या प्रकारच्या अक्षय ऊर्जा जे आहे, म्हणजे जे काही आपण जर बघितलं तर आपण असं म्हणू शकतो सूर्याच्या किंवा निसर्गाच्या माध्यमातून विजेची निर्मिती केली जाणार आहे. तर असं जे काही अक्षय ऊर्जा संकुल जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये बनवलं जाते रेन्यू पॉवर नावाच्या कंपनीच्या माध्यमातून. तर लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश मधील अनंतपूर जिल्ह्यातील बेथपल्ले या गावात रेन्यू पॉवर मार्फत आपण जर बघितलं तर एक अक्षय ऊर्जा संकुल जे आहे ते तयार केले जात आहे. मग आपण जर बघितलं तर हे काय आहे मी तुम्हाला समजून सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. या मेगा प्रोजेक्टमध्ये 22,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आलेली आहे आणि 16 मे 2025 रोजी याचं उद्घाटन झालं होतं. तर अशा प्रकारे सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांच्या विरुद्ध सुरक्षा दलांनी कोणतं ऑपरेशन सुरू केलं? तर छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर आपण जर बघितलं मे 2025 मध्ये ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. तर आपल्या भारतामध्ये सध्या सगळीकडे ऑपरेशन सुरू आहे. मग आपण जर बघितलं नक्षलवादाविरुद्ध म्हणा किंवा पाकिस्तान विरुद्ध म्हणा किंवा दहशतवादाविरुद्ध म्हणा, आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये मागे आपण 2 ऑपरेशन बघितले. अमरनाथ यात्रेविषयी आपण ऑपरेशन शिवा बघितलं. त्यानंतर आपण जर बघितलं तर नक्षलवादाविषयी यापूर्वी सुद्धा आपण ऑपरेशन बघितलं, ऑपरेशन सिंदूर आपण बघितलं. तर ऑपरेशन जे आहे त्यावर 100% तुम्हाला प्रश्न जे आहे ते रिसेंट जे काही महत्त्वाचे ऑपरेशन होते त्यावर विचारला जाईल. मग छत्तीसगड आणि तेलंगणा यांच्या सीमेवर जे काही नक्षलवादी आहे तर त्यांचा नायनाट करण्यासाठी किंवा त्यांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी जर आपण बघितलं तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर नक्षलवाद्याच्या विरोधात सुरू करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर या ऑपरेशनचा उद्देश नक्षलग्रस्त भागात सक्रिय असलेल्या अतिरेक्यांच्या कारवाया थांबवणं आणि परिसरात शांतता प्रस्थापित करणं हे आहे. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF, छत्तीसगड पोलीस आणि तेलंगणा पोलीस एकत्रित काम करणार आहे. महत्त्वाचे ऑपरेशन तुम्हाला रिवाइज करून देतो. बघा, भारताने पाकिस्तान मध्ये असलेले जे काही दहशतवादी तळ आहे तर त्यांना उडवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर जे आहे ते भारत सरकारने लॉन्च केलं होतं. त्यानंतर म्यानमारमध्ये भूकंप आल्यानंतर म्यानमारला मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन ब्रह्म जे आहे ते सुरू केलेलं आहे. ऑपरेशन कावेरी जे आहे सुदानमध्ये अशांतता निर्माण झाली होती, तर त्यामधून आपण जर बघितलं भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी आपण सुरू केलं. ऑपरेशन गंगा जे आहे ते युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू केलं आपण. इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरू झाल्यानंतर आपण ऑपरेशन अजय सुरू केलं. कशासाठी? तर भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी. तुर्की आणि सिरियामध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन दोस्त सुरू केलं. पण तुर्कीने काय केलं तर आपल्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. त्यांनी पाकिस्तानच्या युद्धाच्या काळात मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. तर दोस्त नाही तो शत्रू निघालेला आहे. हैतीपासून भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी, हैती देशामधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी वाचवण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आणि ओडिशाचे ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी ऑपरेशन ऑलिव्हिया सुरू करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर अमरनाथ यात्रेमध्ये जे काही यात्रेकरू आहे तर त्यांची सुरक्षा करण्यासाठी ऑपरेशन शिवा सुरू करण्यात आलेला आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस जो आहे किंवा दिन जो आहे 2025 चा कधी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे? तर आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस जो आहे तो 18 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. मित्रांनो बघा, संग्रहालय जे असतं तर त्याचं आपल्या एक जीवनामध्ये एक महत्त्व असतं. तुम्ही संग्रहालयात गेल्यानंतर तुम्हाला तुमचा इतिहास समजतो, बऱ्याचशा गोष्टी कळतात. तर हे जे काही महत्त्व आहे ते लोकांना पटवून देण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो 18 मे रोजी. तर लक्षात ठेवायचंय, हा दिवस पहिल्यांदा 1977 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता. आता काही मुलांना वाटतं की सर ही इन्फॉर्मेशन का वाचत नाही, तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं एक संग्रहालय दिवस 18 मे ला सेलिब्रेट केला जातो. उद्देश काय आहे तर
या दिवसाचा उद्देश जगभरातील संग्रहालयाच्या सामाजिक विकासात असलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकतो. तेच मी तुम्हाला पहिले सोपे करून सांगत असतो गोष्टी, की बाबा आपल्या जीवनामध्ये संग्रहालयाचा काय रोल आहे, त्यासाठी आपण हे जे काही संग्रहालय दिवस जो आहे तो सेलिब्रेट करतो. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल की मी सगळी इन्फॉर्मेशन वाचत बसत नाही, कारण ती मी ऑलरेडी कव्हर केलेली असते. तर 1977 मध्ये पहिल्यांदा सेलिब्रेट करण्यात आला होता आणि थीम आहे द फ्युचर ऑफ म्युझियम इन रॅपिडली चेंजिंग कम्युनिटीज. यानंतर पुढे जाऊया. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रोचे 101 जे काही मिशन आहे, अभियान जे आहे, ज्यामध्ये आपण अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 09 जे आहे तर ते अवकाशामध्ये पाठवलं, पण ते स्पेसमध्ये लॉस झालं. तर ते जे काही सॅटेलाइट आहे ते आपण कोणत्या रॉकेटने अवकाशामध्ये पाठवलेलं आहे? तर बघा मित्रांनो, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 09 आपण अवकाशामध्ये पाठवलं, पण ते त्यावरील इस्रोचं कंट्रोल जे आहे तर ते निघून गेलं आणि ते स्पेसमध्ये आता लॉस झालेलं आहे ते सॅटेलाइट. त्याच्यावर आपलं कंट्रोल राहिलेलं नाहीये. त्याला आपण PSLV-C61 या रॉकेटने लॉन्च केलेलं आहे. तर पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल जी आहे C61, त्याने आपण याला लॉन्च केलं. मी तुम्हाला इथं यांचे सगळे फुल फॉर्म सांगतो. तर PSLV म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल, GSLV म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल, त्यानंतर SSLV म्हणजे आपण जर बघितलं स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. तर असे यांचे फुल फॉर्म आपल्याला बघायला मिळतात. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आपलं हे 101 मिशन होतं इस्रोचं. आपण जर बघितलं तर ते काय झालेलं आहे तर फेल झालेलं आहे. या मिशन मध्ये अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 09 ला आपण पाठवलं, बरोबर. त्याचं काम काय आहे? अर्थचं ऑब्झर्वेशन करणं. म्हणजे आपण जर बघितलं या सॅटेलाइटचा उपयोग शहरी नियोजन आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचं हे सॅटेलाइट होतं. आपण जर बघितलं तर हे सॅटेलाइट जे आहे ते भारताला अत्यंत महत्वाची जी काही चित्र आहे, इमेजेस आहे पृथ्वीच्या, त्या पाठवणार होतं, ज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये खूप मदत झाली असते. बघा, इस्रो जे आहे ते अंतराळ विभागाच्या अंतर्गत काम करणारी एक संस्था आहे. स्थापना 15 ऑगस्ट 1969 ची आहे. विक्रम साराभाई संस्थापक आहे. बेंगळुरू कर्नाटक मध्ये मुख्यालय आहे आणि व्ही नारायणन हे इस्रोचे 11वे अध्यक्ष आहे. चौथा क्वेश्चन, कोणत्या देशाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जैविक प्रयोग करण्याची घोषणा केली? तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर भारत जो आहे तो जैविक प्रयोग करणार आहे. काय बोलता सर तुम्ही, आपण कसं काय इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार? तर आपण जाणार आहे मित्रांनो. आपला एक अंतराळवीर जो आहे तो ऑक्झिओम 4 नावाचं एक मिशन जे आहे तर ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार आहे, ज्यामध्ये भारतीय अंतराळवीर असणार आहे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. तर यांचा सुद्धा समावेश या मिशन मध्ये आहे. मग त्यामुळेच आपण यांच्याद्वारे काय करणार आहोत तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक जे आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे, त्यावर जैविक प्रयोग जो आहे तो करणार आहोत. हा प्रयोग बायोटेक्नॉलॉजी धोरणाअंतर्गत केला जाईल, ज्याचं प्राथमिक उद्दिष्ट अंतराळात मानवी जीवनाची शाश्वतता सुनिश्चित करणं आणि दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी पोषक तत्वांनी समृद्ध अन्न स्रोतांचा शोध घेणं. यानंतर 5वा क्वेश्चन, मे 2025 मध्ये भारतीय सैन्याने 30 प्रहार सराव कुठे आयोजित केलेला आहे? तर आता तुम्हाला माहित असेल की जी काही आपली बांगलादेशची सीमा आहे तर तिथं आपला सिलिगुरी कॉरिडॉर आहे बघा. अशा प्रकारे सिक्कीम आहे वर, ठीक आहे. आणि मग आपण जर बघितलं तर या साईडला नेपाळ आहे, या साईडला भूटान आहे आणि इथं सिक्कीमचं असं टोक आहे आणि भारताचा जो काही पश्चिम बंगाल इथं खाली अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. तर हा जो गॅप असतो इथं खाली बांगलादेशी, तर हा जो गॅप आहे पश्चिम बंगाल या साईडला आहे अशा प्रकारे. तर हा जो गॅप आहे मित्रांनो आपल्या नॉर्थ ईस्टला जो कनेक्ट करणारा पॉईंट आहे, जवळपास 120 ते 130 किलोमीटरचा पॉईंट आहे. या पॉईंटवर चायनाचा डोळा आहे, कारण त्यांना हा पॉईंट ब्रेक करून भारताला तोडण्याचा त्यांचा विचार आहे. ईशान्य भारताला सेपरेट करण्याचा त्यांचा विचार आहे. मग आपण जर बघितलं तर याच ठिकाणी आपण काय केलेलं आहे, हा युद्ध सराव आयोजित केलेला आहे. कुठं केलेला आहे तो? सिलिगुरी पश्चिम बंगालमध्ये केलेला आहे. तर चायना काय करत आहे तर बांगलादेशमध्ये एक एअरबेस जो आहे तर तो सुद्धा बनवते. मग आपण जर बघितलं तर जर कोणाला त्याचं नाव माहित असेल की चायना कोणता एअरबेस जो आहे तो बांगलादेशमध्ये बनवतोय, दुसऱ्या महायुद्धातील काळातील तो एअरबेस आहे, त्याचं नाव जर कोणाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं भारतीय सैन्याने सिलिगुडीजवळ तिस्ता फील्ड फायरिंग रेंज येथे तिस्ता प्रहार युद्ध सराव जो आहे तो आयोजित केला. या सरावाचा उद्देश पूर्व सीमेवरील सैन्याची तयारीची चाचणी घेणं हा होता.
या सरावात पायदळ, तोफखाना, इतर लष्करी विभागांनी भाग घेतलेला आहे. आधुनिक शस्त्रे आणि तंत्रे वापरली गेलेली आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत शत्रूचा पराभव करण्यासाठी रणनीतीचा सराव केलेला आहे. 6वा क्वेश्चन, सुपरबेट क्लासिक 2025 मध्ये पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर सुपरबेट क्लासिक 2025 या चेसच्या स्पर्धेमध्ये पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद जे आहे ते आर प्रज्ञानंदा याने जिंकलेलं आहे. तर रमेश बाबू प्रज्ञानंदाने सुपरबेट क्लासिक मध्ये त्याचे पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद जे आहे ते जिंकलेलं आहे. ती स्पर्धा रोमानियामध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्याने या स्पर्धेमध्ये 9 पैकी 5.5 गुण मिळवलेले आहे आणि वाचियर लेग्रेव्हला याला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. ग्रँड बुद्धिबळ टूर मध्ये प्रज्ञानंदचा हा पहिलाच विजय ठरलेला आहे. तर ग्रँड चेस टूर जी आहे तर ती रोमानियामध्ये आयोजित करण्यात आली होती, लक्षात ठेवा. आर प्रज्ञानंदने ती टूर जिंकलेली आहे. यानंतर मे 2025 मध्ये स्वीडनमध्ये भारताचे राजदूत म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर स्वीडनमध्ये भारताचे नवीन राजदूत असणारे अनुराग भूषण. बघा मित्रांनो, मे 2025 मध्ये स्वीडनमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून अनुराग भूषण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते माजी राजदूत तन्मय लाल यांची जागा घेणार आहे. स्वीडन जर बघितलं तर युरोपमधील एक देश आहे, स्टॉकहोम राजधानी आहे. तर स्वीडनमध्ये स्टॉकहोम मध्ये बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय संस्थांचं मुख्यालय आपल्याला बघायला मिळतं. स्वीडिश क्रोना चलन आहे आणि पंतप्रधान आहे उल्फ क्रिस्टरसन. यानंतर पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन, मे 2025 मध्ये कोणत्या स्टेडियम मध्ये रोहित शर्मा स्टँडचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर तुम्ही पण बघितलं असेल, क्रिकेट प्रेमी जर असाल तर वानखेडे स्टेडियम जे आहे त्यामध्ये रोहित शर्मा स्टँड जे आहे तर त्याचं उद्घाटन अलीकडे करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर रोहित शर्माने अलीकडे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर जे वानखेडे स्टेडियम आहे त्या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे, रोहित शर्मा स्टँडचं अनावरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर कसोटी आणि T20 मधून रोहित शर्माने काय केलेलं आहे, अलीकडे निवृत्ती जाहीर केली होती. 9वा क्वेश्चन बघा, ब्राझीलमध्ये होणारी जी काही COP30 आहे तर या परिषदेसाठी दक्षिण आशिया राजदूत म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर COP30 जी आहे पर्यावरणाविषयक एक परिषद जी आहे ती दरवर्षी आयोजित करण्यात येते. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणून त्याला ओळखलं जातं. तर यासाठी दक्षिण आशियाई राजदूत म्हणून डॉक्टर अरुणाभा घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपल्याला यामधून एक महत्वाची बाब समजली पाहिजे की COP30 कुठे होणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे, ब्राझीलमध्ये होणार आहे. कारण यावरच जास्त प्रश्न विचारला होता की COP कुठे होणार आहे, मागच्या वर्षी कुठे झाली, पुढच्या वर्षी कुठे होणार आहे. COP30 जी आहे ती ब्राझीलमध्ये होणार आहे. मग COP29 कुठे झाली होती हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ठीक आहे. तर या परिषदेमध्ये जर आपण बघितलं तर जे काही दक्षिण आशियाई राजदूत म्हणून अरुणाभा घोष यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 10वा क्वेश्चन, मे 2025 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत किती नवीन उत्पादने समाविष्ट केली आहे? तर उत्तर प्रदेश सरकारने एक स्कीम आता आपण जर बघितलं सुरू केली, लॉन्च केली आहे. तर काय आहे ती? तर उत्तर प्रदेशमध्ये जेवढे जिल्हे त्या प्रत्येक जिल्ह्याला काय करून टाकलं, त्याचं एक विशिष्ट वैशिष्ट्य देऊन टाकलं. म्हणजे समजून घ्या की जसं आपण म्हणतो नागपूरची संत्री, नाशिकचे द्राक्षे, सोलापूरची ज्वारी, असं त्यांनी काय केलं तर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक उत्पादन जे आहे ते घोषित केलं. आणि अलीकडे रिसेंटली त्यांनी 12 जिल्ह्यासाठी 12 उत्पादनं जी आहे ती घोषित केले. मग आता टोटल जर आपण बघितलं उत्तर प्रदेशमध्ये 74 जिल्ह्यामध्ये 74 उत्पादनं जी आहे ती घोषित झालेली आहे. मग आपण जर बघितलं त्याचा उद्देश काय आहे, तर याचा उद्देश त्या जिल्ह्यामधून त्या गोष्टी जास्तीत जास्त निर्यात केल्या जाव्यात, दुसऱ्या राज्यात आणि विदेशात पाठवल्या जाव्या, हा त्या पाठीमागील जास्त उद्देश आहे. मग आपण जर बघितलं अयोध्यासाठी गुळ, त्यानंतर जर बघितलं तर महोबा जिल्ह्यासाठी दगडी हस्तकला, मैनपुरीसाठी तारकशी कला, त्यानंतर संबळ जिल्ह्यासाठी शिंगे व हाडाची कला, अमरोहासाठी ढोलक, बागपतसाठी घराचं फर्निचर, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी बघायला मिळतील. 11वा क्वेश्चन आहे, खेलो इंडिया बीच गेम्स 2025 कुठे आयोजित केले जाईल? तर फर्स्ट खेलो इंडिया बीच गेम्स असणार आहे मित्रांनो, तर हे जे आहे दमन आणि दीव मध्ये आयोजित केले जाणार आहे. तर इंडियन जे बीचेस आहे तर त्यांना प्रमोट करण्यासाठी हे बीच गेम जे आहे तर ते आयोजित केले जात आहे. 19 ते 24 मे दरम्यान पहिले खेलो इंडिया युथ बीच गेम्स जे आहे तर ते आयोजित केले जाणार आहे. इथं आपण जर बघितलं तर समुद्रकिनारी वेगवेगळे बीच साईड जे खेळ आहे, फुटबॉल, व्हॉलीबॉल,
तर असे खेळ जे आहे ते आयोजित करण्यात येणार आहे. तर याचा उद्देश काय आहे तर देशातील किनारी आणि सागरी खेळांना प्रोत्साहन देणं आणि याचा मेन उद्देश आहे. भारत सरकारचे युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. थीम आहे प्रमोशन ऑफ कोस्टल अँड मरीन स्पोर्ट. बघा थीमवरूनच तुम्हाला कळेल का आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट, खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलेलं आहे. तर खेलो इंडिया युथ गेम्स सुरू झाल्यापासून महाराष्ट्रानेच आपला पहिला क्रमांक जो आहे तो राखलेला आहे आजही. तर खेलो इंडिया युथ गेम्स, कोणते गेम्स? युथ गेम्स. युथ गेम्स मध्ये महाराष्ट्र जे आहे ते पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. तर आपण जर बघितलं 2018 मध्ये झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्सच्या पहिल्या आवृत्तीपासून त्यानंतर 2019, 20, 23, 24, 25 सगळ्या स्पर्धा 5च्या 5 महाराष्ट्राने जिंकलेल्या आहे. बिहार मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि बिहार 15व्या क्रमांकावर राहिलेला आहे. बिहारने या स्पर्धेमध्ये 36 पदकं जिंकलेली आहे. आता महाराष्ट्राने जर बघितले मित्रांनो तर महाराष्ट्राची पदक संख्या लक्षात ठेवायची आहे. आपण जर बघितलं महाराष्ट्राचे 158 पदकं आहे. 158 मधले पहिले 58 काय आहे तर सुवर्ण पदक आहे, 47 रौप्य पदक आहे आणि 53 जे आहे ते कांस्य पदक आहे. आता सुरुवात करूया 21 मे रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिला क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे. तर इयत्ता 10वीचे जे मुलं असणार आहे तर त्यांना रोबोटिक्स विषयी जे काही शिक्षण आहे तर ते कंपल्सरी करणार राज्य ठरलेलं आहे मित्रांनो केरळ. तर केरळने रोबोटिक्स विषयी शिक्षण जे आहे ते अनिवार्य केलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा आपण जर बघितलं केरळ सरकारने हा निर्णय घेतलेला आहे जो राज्यातील 4.3 लाख 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणार आहे. हा जो निर्णय आहे तो या शैक्षणिक वर्षापासून 2 जून पासून लागू होणार आहे. आपण जर बघितलं दिवसेंदिवस आपण AI रोबोट्स या गोष्टींमध्ये आपण दिवसेंदिवस इम्प्रूव्हमेंट वगैरे बघत आहोत. या गोष्टी आपल्याला आजूबाजूला बघत आहोत. आजकालही आपण AIचा वापर करतो. तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी कनेक्टेड आहात. तर त्यामुळे केरळ सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की मुलांना रोबोटिक्सचं शिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून उद्या जाऊन जी काही जगाची डिमांड आहे त्यामध्ये आपल्या मुलांना अजूनच स्थान जे आहे काम जे आहे ते मिळालं पाहिजे. आपण जर बघितलं तर पुढे जाऊया. आता या अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी जी आहे ती केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशन नावाची संस्था करणार आहे. राज्यभरातील शाळांना 29,000 रोबोटिक किट जे आहे ते दिल्या जाणार आहे. आता भारतातील पहिल्या गोष्टी इथं बघूया आपण. भारतातील पहिले लांडग्यांचे अभयारण्य लातेहार झारखंडमध्ये सुरू झालं. भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग विलेज अमरावती आंध्र प्रदेशमध्ये सुरू झालं. भारतातील पंचवटी एक्सप्रेसमध्ये पहिलं ATM कोणी बसवलं तर बँक ऑफ महाराष्ट्राने बसवलं. फ्रेड डेरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले? सुदर्शन पटनायक. त्यानंतर भारतीय सैन्याने पहिल्यांदाच FPV कामेकाजी ड्रोनची चाचणी कुठे केली तर पठाणकोट पंजाबमध्ये. देशातील पहिले स्वदेशी MRI मशीनची चाचणी कुठे करण्यात आली? एम्स दिल्लीमध्ये. लखनौ उत्तर प्रदेश येथे बांधलेली भारतातील पहिली नाईट सफारीचं नाव काय तर कुकरेल. INS गुलदार जे आहे ते भारतातील पहिलं जलमग्न संग्रहालय बनलेलं आहे. सिंधुदुर्ग या ठिकाणी बनवलं जात आहे. भारतीय रेल्वेच्या सहकार्याने भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक IIT मद्रासमध्ये इथं त्याची चाचणी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार नकाशा भारताने तयार केलेला आहे. भारतातील पहिली वन्यजीव जैव बँक दार्जिलिंग प्राणी संग्रहालयामध्ये ओपन झालेली आहे. स्वतंत्र भारतातील समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य जे आहे तर ते कोणतं बनलेले आहे? उत्तराखंड. आणि भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर जे आहे ते सिक्कीम मधील सोरेंग जिल्ह्यात सुरू झालेलं आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, जागतिक उच्च रक्तदाब दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक उच्च रक्तदाब दिवस जो आहे तर तो 17 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. तर बघा मित्रांनो, उच्च रक्तदाब यामुळे काय धोका होऊ शकतो तर त्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. 17 मे 2005 पासून हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो दरवर्षी 17 मेला. यावर्षीची थीम आहे मेजर युअर ब्लड प्रेशर ॲक्युरेटली, कंट्रोल इट, लिव्ह लॉंगर. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या 3 नॅनोमीटर चिप डिझाईन केंद्राचे उद्घाटन कुठे केले? तर भारतामध्ये सध्या मित्रांनो सेमीकंडक्टर
बनवणं ही प्रायोरिटी झालेली आहे भारतासाठी, कारण भारत आणि चीनचं जर आपण बघितलं तर पटत नाहीये आणि मग त्यामुळे जर बघितलं तर भारतामध्ये सेमीकंडक्टर बनवणे ही काळाची गरज झालेली आहे. त्यामुळं भारतामध्ये 2 ठिकाणी सेमीकंडक्टर चं जे काही आपण म्हणूया कंपनी केंद्र जे आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, नोएडा आणि बँगलोर या ठिकाणी. वरील दोन्ही उत्तर असणार आहे. तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या 3 नॅनोमीटर चिप डिझाईन केंद्राचं उद्घाटन कुठे केलं, तर नोएडा आणि बँगलोर या ठिकाणी केलेलं आहे. तर अश्विनी वैष्णव जे आहे ते केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहे, तर लक्षात ठेवायचंय. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर जर बघितलं तर ही अत्याधुनिक केंद्र जी आहे तर ती जपानची एक कंपनी आहे रेनेसान्स, तर याच कंपनीची उपकंपनी आहे रेनेसान्स इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर यांनी हे केंद्र जे आहे ते भारतामध्ये स्थापन केलेले नोएडा आणि बँगलोरमध्ये. आपण जर बघितलं सेमीकंडक्टर डिझाईनच्या क्षेत्रामध्ये भारताला स्वावलंबी बनवणं हा याचा मुख्य उद्देश आहे. 3 नॅनोमीटरची जी काही चिप आहे ती आपल्या मोबाईल स्मार्टफोन्समध्ये संगणकामध्ये यूज केली जाते. रेनेसान्स इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जी आहे हिची स्थापना 1 नोव्हेंबर 2002 साली करण्यात आली होती. आपण जर बघितलं तर रेनेसान्स नावाची जपानी कंपनी आहे, तिचीच ही एक उपकंपनी आहे. टोकियो जपानमध्ये हिचं मुख्यालय आहे. चौथा क्वेश्चन, मे 2025 मध्ये उत्तराखंडमध्ये 12 वर्षांनी पुष्कर कुंभ कोणत्या ठिकाणी आयोजित केला गेला, तर पुष्कर कुंभ हा एक धार्मिक मेळा आहे. आपण जर बघितलं तर हा उत्तराखंडमध्ये केशव प्रयाग या ठिकाणी आयोजित करण्यात आला. केशव प्रयाग जर आपण बघितलं तर अलकनंदा आणि भागीरथी या नद्यांचा संगमाचं जे पाणी आहे तर ते केशर प्रयाग या ठिकाणी आपल्याला इथं पाठीमागं बघायला मिळत असेल. तर तेथेच आपण जर बघितलं तर पुष्कर कुंभ नावाचा जो काही मेळा आहे, धार्मिक मेळा दर 12 वर्षांनी आयोजित करण्यात येतो, तो उत्तराखंडमध्ये त्याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की पुष्कर कुंभ नावाचा धार्मिक मेळा खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला, तर त्याचं उत्तर असेल उत्तराखंड. बघा खूप धार्मिक महत्व आहे याला. इथं विशेष विधी सेलिब्रेट केले जातात, स्नान केले जातं. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, उत्तराखंडची स्थापना जी आहे ती 9 नोव्हेंबर 2000 साली करण्यात आली होती. उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड सेपरेट झालेला आहे. आपण जर बघितलं तर राजधानी डेहराडून आहे आणि एक गैरसेन आहे. तर आपण जर बघितलं तर 2 राजधान्या आहेत. त्याचबरोबर जर बघितलं पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री आहे, राज्यपाल आहे गुरमीत सिंग. सध्याची लोकसभेची जागा आहे 5, राज्यसभेची उत्तराखंडमध्ये 3 आणि विधानसभेची जागा आहे 70. आता मित्रांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो जो पॉलिटिक्सशी संबंधित आहे. आता आपण बघतो की उत्तर प्रदेशपासून उत्तराखंड जे आहे ते साल 2000 पासून वेगळं झालं. हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार पॉसिबल आहे ही गोष्ट ही तुम्हाला सांगायची. पुढचा क्वेश्चन, मे 2025 मध्ये आसाम सरकारने चहा बागायत कामगारांसाठी कोणती आर्थिक सहाय्य योजना सुरू केली, तर बघा आसाम सरकारने एती कोली दुतीपात योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. यानुसार आसाममध्ये 7 लाख जे काही चहाच्या बागेत काम करणारे जे कामगार आहे त्यांना एक रकमी 5,000 रुपये देण्यासाठी एक योजना आसाम सरकारने सुरू केली, एती कोली दुतीपात योजना. तर नाव लक्षात ठेवा, एती कोली दुतीपात योजना जी आहे ती चहा कामगारांशी संबंधित योजना आहे. त्याचबरोबर 7 लाख चहा कामगारांना एक रकमी 5,000 रुपये जे आहे ते दिले जाणार आहे. तर आसाम सरकारने महत्वाची योजना सुरू केलेली आहे चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी. आपण जर बघितलं पुढचा क्वेश्चन आहे, जागतिक दूरसंचार दिवस जो आहे तर तो कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर जागतिक दूरसंचार दिवस जो आहे मित्रांनो तो 17 मे रोजी सेलिब्रेट करण्यात आला. आपण जर बघितलं तर जे काही आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ युनियन जे आहे तर त्याची स्थापना 17 मे 1865 मध्ये झाली होती. त्याच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिवस जो आहे तो 17 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. यावर्षी थीम आहे व्हाय जेंडर इक्वेलिटी इज इम्पॉर्टंट इन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये कोणत्या मंत्रालयाने देशातील शूरवीरांच्या स्मरणार्थ एक देश एक धडक उपक्रम सुरू केला, तर सांस्कृतिक मंत्रालय जे आहे त्यांनी देशातील जे काही शूरवीर आहे तर त्यांच्या स्मरणार्थ एक देश एक धडक उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. तर या उपक्रमाचा मुख्य उद्देश देशभक्तीची भावना वाढवणं आहे आणि शूर सैनिकांचा सन्मान करणं आहे. एक देश एक धडक उपक्रम. यानंतर 8वा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये कोणत्या संस्थेने हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी मनस्वी नावाचा स्टीम मार्गदर्शन कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर बघा मित्रांनो, मनस्वी नावाचा स्टीम कार्यक्रम. आता स्टीम म्हणजे काय, तर इथं एस म्हणजे सायन्स आहे, टी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे,
ई म्हणजे इंजिनिअरिंग आहे आणि एम म्हणजे मॅथमॅटिक्स आहे. तर असा प्रकारे या सब्जेक्टशी संबंधित जो कार्यक्रम आहे त्याला स्टेम म्हटलं जातं किंवा स्टीम म्हटलं जातं. तर आपण जर बघितलं मनस्वी नावाचा स्टेम कार्यक्रम जो आहे तो IIS बँगलोरने सुरू केलेला आहे. तर सॉरी IIT दिल्लीने सुरू केलेला आहे. कोणी सुरू केलेला आहे? IIT दिल्लीने मनस्वी नावाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीने हायस्कूलच्या मुलींना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी स्टेम मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तो सुरू केलेला आहे. इयत्ता 9वी आणि इयत्ता 11वी इयत्ता 9वी आणि 11वीच्या विद्यार्थिनींना स्टेम विषयामध्ये करिअर करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी हा कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. 9वा क्वेश्चन, कोणत्या देशाची कंपनी GMV ने चंद्रासाठी लुपिन नावाची प्रगत नेव्हिगेशन प्रणाली सादर केली? तर बघा मित्रांनो, आपण जसं आपल्या पृथ्वीवर जसं GPS बघतो, गुगल मॅपचा वगैरे वापर करतो, तसं चंद्रावर तुमचं गुगल मॅप चालणार आहे का? GPS चालणार आहे का? नाही चालणार, बरोबर. मग चंद्रावर तुम्ही उद्या जाऊन गेल्यानंतर, चंद्रावर वसाहती निर्माण झाल्यानंतर कसं तिथलं मॅपिंग कसं असेल, तर तिथं लुपिन नावाचं एक मॅपिंग जे आहे ते तयार केलं जात आहे. जसं आपल्याकडे GPS असेल तर तिथं लुपिन असेल. मग लुपिन नुसार समजेल की तुम्ही कोणत्या एक्झॅक्ट ठिकाणी आहात, तिथं नावं वगैरे दिली जातील त्या ठिकाणांना. तर GMV नावाची कंपनी हे लुपिन नावाचं GPS सिस्टम सारखं सिस्टम जे आहे चंद्रासाठी ते बनवत आहे. प्रगत नेव्हिगेशन प्रणाली जी आहे तर ती बनवत आहे. मग ही आपण जर बघितलं तर स्पेनची कंपनी आहे, स्पॅनिश तंत्रज्ञान कंपनी आहे GMV. ही जी कंपनी आहे ते युरोपियन स्पेस एजन्सीच्या मदतीने जी आहे तर लुपिन नावाची नेव्हिगेशन प्रणाली जी आहे तिने विकसित केलेली आहे. लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. आता GMVचा फुल फॉर्म खूप किचकट आहे, तरी पण लक्षात ठेवा, ग्रुपो मेकॅनिका डेल वेल्लो. तर असा हिचा फुल फॉर्म आहे. 1984 ला स्थापन झालेली कंपनी, मॅड्रिड स्पेन मध्ये मुख्यालय आहे. पुढचा क्वेश्चन, मे 2025 मध्ये दक्षिण कोरिया पर्यटन संघटना म्हणजे KTO ने आपण जर बघितलं KTIO चे दक्षिण कोरिया पर्यटन संघटनाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हिना खान यांची नियुक्ती जी आहे दक्षिण कोरिया पर्यटन संघटनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर तिला शॉर्टकटमध्ये KTO म्हटलं तर कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशन. तर आपण जर बघितलं तर भारतीय अभिनेत्री सोशल मीडिया आपण जर बघितलं तर इन्फ्लुएन्सर हिना खान यांना काय करण्यात आलेलं आहे तर कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशनचे ब्रँड अँबॅसेडर किंवा दक्षिण कोरिया पर्यटन संघटनेचे ब्रँड अँबॅसेडर जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर दक्षिण कोरिया देशातील ज्या काही पर्यटन आहे तर त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतामध्ये त्यांना ब्रँड अँबॅसेडर जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे. या संघटनेची स्थापना जी ती 1962 मध्ये करण्यात आली होती. यानंतर पुढचा क्वेश्चन, सागरी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी मे 2025 मध्ये सागर मे सन्मान नावाचा उपक्रम जो आहे तो कोणी सुरू केला? तर सागर मे सन्मान नावाचा उपक्रम जो आहे तो महिलांचा सागरी क्षेत्रात सहभाग वाढवण्यासाठी सर्बानंद सोनोवाल यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर केंद्रीय जहाज व वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सागरी क्षेत्रात आपण जर बघितलं लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सागर मे सन्मान नावाचा उपक्रम जो आहे तो SMS नावाचा उपक्रम जो आहे तो त्यांनी सुरू केलेला आहे. हा उपक्रम महिलांना सागरी उद्योगामध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत सक्षम करण्यासाठी, त्यांच्या कौशल्य विकासाला सक्षम करण्यासाठी आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा जो काही उपक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. 12वा क्वेश्चन आहे, कोणत्या देशात स्थित याला नावाची हिमनदी जी आहे ती आशियातील पहिली मृत हिमनदी म्हणून घोषित करण्यात आलेली? तर याला नावाची हिमनदी जी आहे मित्रांनो ती नेपाळमध्ये. कुठे? नेपाळमध्ये. तर याला नावाचा ग्लेशियर जे आहे ते नेपाळमध्ये त्याला मृत ग्लेशियर किंवा मृत हिमनदी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. नेपाळमध्ये ते लांगटांग राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला बघायला मिळतं. नेपाळ आशिया खंडातील देश आहे. काठमांडू राजधानी आहे. रामचंद्र पौडेल राष्ट्रपती, KP शर्मा ओली पंतप्रधान आहे. आता 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, भारताच्या अंतराळ परिस्थिती जागरूकता वाढवण्यासाठी कोणत्या 2 देशाने कोणत्या 2 संस्थांनी सहकार्य केलं आहे? तर बघा, आपण जर बघितलं तर स्पेस सिच्युएशन अवेअरनेस, भारताची सध्याची जी काही अंतराळ विषयक परिस्थिती आहे, आज आपण किती सॅटेलाइट सोडलेले आहे, आज आपल्याकडे कोणती सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल्स आहे, आपलं अपकमिंग मिशन्स काय, तर या जागरूकता वाढवण्यासाठी आपण जर बघितलं तर इस्रो आणि DRDO म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि
DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या दोघांनी मिळून काय केलेलं आहे, तर जॉईंट ॲडव्हेंचर जे आहे ते सुरू केलेलं आहे. आपण जर बघितलं तर यांचा उद्देश काय आहे, तर जमिनीवर आधारित अवकाश परिस्थितीजन्य जागरूकता मजबूत करणं, म्हणजे लोकांना स्पेस विषयी अधिक माहिती देणं. आपण जर बघितलं तर ही जी स्पेस अवेअरनेस आहे त्यासाठी या दोन संस्था एकत्र आलेल्या आहेत. डीआरडीओ विषयी जाणून घेऊया. 1958 ला डीआरडीओ ची स्थापना करण्यात आलेली आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. समीर व्ही कामत अध्यक्ष आहे. आणि आपण जर बघितलं संरक्षण मंत्रालयाअंतर्गत डीआरडीओ येतं. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कायदेशीर बाबींवर सर्वोच्च न्यायालयाचे मत मागू शकतात? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींनी जवळपास 14 क्वेश्चन्सवर आपलं जे काही मत आहे सर्वोच्च न्यायालयाकडे ते मागितलेलं आहे. तर 14 क्वेश्चन जे आहे, 14 प्रश्न जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाला द्रौपदी मुर्मूजी यांनी विचारलेलं आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 143 नुसार हे प्रश्न जे आहे ते विचारले जाऊ शकतात. मग हे दोन प्रकारचे प्रश्न असतात मित्रांनो. एक म्हणजे घटना लागू होण्यापूर्वीचे क्वेश्चन आणि घटना लागू झाल्यानंतरचे क्वेश्चन. समजून घ्या की राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला घटना लागू झाल्यानंतरचा जर क्वेश्चन विचारला तर त्याचं उत्तर सर्वोच्च न्यायालय देऊ पण शकतं आणि नाही पण देऊ शकत, म्हणजे ते डायरेक्ट नाही म्हणतं. पण घटना लागू होण्यापूर्वीचा म्हणजे 26 जानेवारी 1950 चा जर क्वेश्चन असेल तर त्याला उत्तर जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाला द्यावंच लागतं. म्हणजे राष्ट्रपतींचा जो प्रश्न असेल त्याला उत्तर सर्वोच्च न्यायालयाला देणं भागच आहे. मग आता बघा, समजून घ्या मित्रांनो, दोन्ही केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उत्तर दिलं तर ते दिलेलं उत्तर राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतं. म्हणजे राष्ट्रपती त्याला स्वीकारू पण शकतात आणि नकार पण देऊ शकतात. आय होप तुम्हाला समजलं असेल. परत एकदा रिपीट करतो. राष्ट्रपतींनी अलीकडे 14 क्वेश्चन जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाला विचारलेले आहे, म्हणून चर्चेत आलेले भारतीय राज्यघटनेचं कलम 143. आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयात हे प्रश्न विचारण्यात आल्यानंतर हे प्रश्न दोन प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे घटना लागू होण्यापूर्वीचा एखादा तह कराराविषयी प्रश्न असू शकतो. घटना लागू झाल्यानंतरच्या एखाद्या बाबतीशी संबंधित प्रश्न असू शकतो. घटना लागू होण्यापूर्वीचा जर प्रश्न असेल तर सर्वोच्च न्यायालयाला त्यावर उत्तर द्यावंच लागतं. घटना लागू झाल्यानंतरचा जर विषय असेल तर उत्तर सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं, नाही पण म्हणू शकतं. सर्वोच्च न्यायालयाने समजून घ्या दोन्ही केसमध्ये जर उत्तर देऊन राष्ट्रपतीकडे पाठवलं तर राष्ट्रपतीवर ते जे काही सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे, उत्तर जे आहे ते बंधनकारक नसतं, ते फॉलो करणं. तर एवढं आपल्याला माहितच असलं पाहिजे. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तर त्याने कोणाला सन्मानित करण्यात आलेले? तर भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार. तर आता तो प्रदान करण्यात आलेला आहे जगद्गुरु रामभद्राचार्य यांना. तर जगद्गुरु रामभद्राचार्य यांना तुम्ही बघू शकता, लहानपणीपासूनच जर आपण बघितलं तर ते अंध झालेले आहे, पण यांनी खूप सारे पुस्तकं जे आहे तर ते आपण जर बघितलं धार्मिक पुस्तकं जे आहे ते लिहिलेले आहे. त्यामुळे त्यांना संस्कृत भाषेसाठी जगद्गुरु रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आता बघा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरु रामभद्राचार्य यांना मिळालेला आहे. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना मिळालेला आहे. 34वा सरस्वती सन्मान महोपाध्याय साधू भद्रेश दास यांना मिळालेला आहे. 2025चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तेनझिन गॅत्सो यांना मिळालेला आहे. 66वा महाराष्ट्र केसरी पुरस्कार वेताळ शेळके यांना मिळालेला आहे. लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनर द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला आहे. 2025चा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना मिळालेला आहे. आणि दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार वैष्णवी राठोड यांना मिळाला आहे. चौथा क्वेश्चन, कोणत्या विमा कंपनीने अलीकडे प्रीमियम पेमेंटसाठी म्हणजे जे काही हप्ते वगैरे असतात ते LIC ची तुम्ही पॉलिसी घेतली, जीवन विमा तुम्ही घेतला तर त्याचा तुम्हाला हप्ता जो आहे तो भरावा लागतो. तर त्यासाठी व्हॉट्सअप बॉट सुविधा सुरू केलेली आहे. तर ही सुविधा जी आहे ती लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सुरू केलेली आहे. समजून घ्या मित्रांनो. तर यांनी एक व्हॉट्सअप सुविधा सुरू केलेली, व्हॉट्सअप बॉट सुरू केलेला आहे. समजा तुम्ही LIC ची जर पॉलिसी घेतली असेल तर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती पॉलिसी जी आहे त्याचं पेमेंट जे आहे तर ते करू शकता. तर भारतीय जीवन विमा महामंडळाने अलीकडे प्रीमियम पेमेंटसाठी व्हॉट्सअप बॉट सुविधा जी आहे ती सुरू केलेली आहे. आता व्हॉट्सअपद्वारे सहजरित्या आपला हप्ता जो आहे ते लोक भरू शकतात. ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या स्मरणार्थ तिरंगा रॅली कुठे आयोजित करण्यात आली होती? ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ तिरंगा रॅली जी आहे ती जम्मू मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर जम्मू मध्ये जर आपण बघितलं तर
इंदिरा चौक ते विक्रम चौकापर्यंत ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. शूर भारतीय सैन्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी जम्मू सिव्हिल सोसायटीने ही रॅली आयोजित केली होती. पुढचा क्वेश्चन बघा. एस्पॅन्योला ला हरवून बार्सिलोनाने त्यांची कितवे ला लिगा विजेतेपद जिंकलेलं आहे? तर ला लिगा नावाची स्पर्धा जी आहे ती बार्सिलोना फुटबॉल क्लबने जिंकलेली आहे. तिचं हे 28वे फुटबॉल विजेतेकप आहे. तर एस्पिनॅलोल ठीक आहे. तर असा हा फुटबॉलचा संघ होता. त्याला FC बार्सिलोना या टीमने हरवलेले. आज थोडं जमलिंग होत आहे. थोडे 3 तासाचं लेक्चर घेतलंय त्यामुळे माझं पण बोबडी थोडी वळतीये. बघा मित्रांनो, ला लिगा स्पर्धा बार्सिलोनाने जिंकलेली एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर दरवर्षी जागतिक एड्स लस दिवस जो आहे तो कधी सेलिब्रेट केला जातो? तर जागतिक जो काही एड्स लस दिवस आहे, आता जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो, पण जागतिक एड्स लस दिवस जो आहे तो 18 मेला सेलिब्रेट केला जातो. कोणत्या राज्यात कालेश्वरम येथे 12 दिवसीय सरस्वती पुष्करलू महोत्सव आयोजित केला जातो? तर बघा मित्रांनो, सरस्वती नदी जी आहे ती गुप्त नदी मानली जाते. मग आपण जर बघितलं तर त्या सरस्वती नदीचा सन्मान करण्यासाठी सरस्वती पुष्करलू महोत्सव जो आहे 12 दिवसीय तो तेलंगणामध्ये सेलिब्रेट केला जातो. तेलंगणाची स्थापना 2 जून 2014 ची आहे. रेवंत रेड्डी मुख्यमंत्री आहे. जिष्णुदेव वर्मा राज्यपाल आहे. हैदराबाद तेलंगणाची राजधानी आहे. सिक्कीम राज्याने 16 मे 2025 ला आपला कितवा राज्य स्थापना दिवस जो आहे तर तो साजरा केलेला आहे? तर सिक्कीम राज्याची स्थापना 1975 मध्ये झाली होती. 36वी घटना दुरुस्तीने ही स्थापना जी आहे ती करण्यात आली होती. तर आपण जर बघितलं सिक्कीम राज्य जे आहे तर त्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. 16 मे रोजी आज सिक्कीम राज्याने आपला जो काही राज्य स्थापना दिवस आहे तो सेलिब्रेट केलेला आहे. तर अशा प्रकारे सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, ला लिगा 2024-25 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर या स्पर्धेचं विजेतेपद फुटबॉल क्लब बार्सिलोनाने जिंकलेला आहे. स्पेनचा हा फुटबॉल क्लब आहे. तर जर पाहिलं तर यांच्यासाठी बऱ्यापैकी हा जो 2024-25 चा पिरियड होता तो चांगला राहिलेला आहे. ठीक आहे. सो एस्पॅन्योल वर काय केलं त्यांनी विजय मिळवला होता 2-0 ने. 28व लिगा विजेतेपद, 32व कोपा डेल रे आणि स्पॅनिश सुपर कप त्यांनी या 2024-25 मध्ये जिंकलेलं आहे. तर ला लिगा हा जो एक जर पाहिलं तर एक स्पेनची सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक फुटबॉल लिगा आहे. ठीक आहे. लिगाचा अर्थ होतो द लीग. बेसिकली स्पॅनिश भाषेत त्याचा अर्थ होतो द लीग. तर इथे जर पाहिलं तर ऑफिशियली कॅम्पेयोनाटो नॅशनल डी लिगा हे प्रायमरा डिव्हिजन म्हणून ओळखलं जातं. तर 1929 ला याची स्थापना झाली. स्पेनमध्ये मद्रिद या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. इतर काही क्रीडा पुरस्कार मग इथे दिलेले आहेत, जसं की 6वा आशियाई महिला कबड्डी विजेतेपद भारताने मिळवलं 2025 ला. ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची भारताने जिंकलेले आहे. सो हे काही तुम्ही लक्षात ठेवू शकता क्रीडा पुरस्कार, कारण की यावरती आपल्याला क्वेश्चन्स येऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक मधमाशी दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर 20 मेला जागतिक मधमाशी दिन जो आहे तो साजरा केला जातो. का साजरा करतात? तर ज्या काही मधमाशा आहेत आणि जे काही परागकण आहेत त्यांचं महत्व आहे आपल्या परिसंस्थेसाठी. आपलं जे अन्न सुरक्षा आहे त्याच्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे ते लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. त्याचबरोबर जर पाहिलं तर 20 मे 2018 ला पहिल्यांदा साजरा केला होता. त्यानंतर 20 मेला कंटिन्यू केला जातो. या वर्षीची थीम काय होती? इन्स्पायर्ड बाय नेचर, द बीज दॅट नरिश अस ऑल. ठीक आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. मे 2025 मध्ये कोणत्या 2 देशांच्या दरम्यान गोल्डन ड्रॅगन 2025 संयुक्त लष्कर सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता? एक इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर चीन आणि कंबोडियाच्या दरम्यान गोल्डन ड्रॅगन 2025 हा जॉईंट मिलिटरी प्रॅक्टिस आयोजित करण्यात आला होता. ठीक आहे. 14 ते 28 मेच्या दरम्यान. मग हा जर तुम्ही पाहिला तर कंबोडिया मधला सिहानोकविले या ठिकाणचं रिम नौदल तळ जे आहे त्या ठिकाणी आयोजित केला होता. यांचं उद्दिष्ट होतं की दहशतवादाविरोधी कारवाई आणि मानवतावादी सहाय्य तसंच आपत्ती निवारण ऑपरेशन मध्ये यांचं जे काही कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे ती यांनी वाढवणं दोन्ही देशांनी. नेक्स्ट क्वेश्चन, मे 2025 मध्ये बिहारच्या गया शहराचं नाव काय करण्यात आलेलं आहे?
तर बिहारच्या गया शहराचं नाव ऑफिशियली आता गयाजी असं करण्यात आलेलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 16 मेला काय केलं तर मंत्रिमंडळाच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये त्यांनी काय केलं, स्वतःच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सो बेसिकली आपण जे इंडियन कल्चरमध्ये जी लावतो, अयोध्या जी, काशी जी म्हणतात, तसं गयाजी करण्यात आलेलं आहे. बिहार राज्याविषयी बघायचं झालं तर 22 मार्च 1912 ला स्थापना झाली. पटना ही बिहारची राजधानी आहे आणि नितीश कुमार मुख्यमंत्री तसंच आरिफ मोहम्मद खान हे गव्हर्नर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, मे 2025 मध्ये SAFF अंडर-19 विजेतेपद कोणी जिंकले? तर महत्वाचे, कारण भारताने हे विजेतेपद जिंकलेलं आहे. सो SAFF अंडर-19चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? भारताने जिंकले. भारताने कोणाला? बांगलादेशला हरवले, पेनल्टी शूटआउट मध्ये हरवलं. ठीक आहे. आणि जर पाहिलं तर हा 18 मेला 2025 ला अरुणाचल प्रदेशमध्ये युपिया येथल्या गोल्डन जुबली स्टेडियम वरती काय करण्यात आला होता? हा सामना खेळवण्यात आला होता. आणि भारताने दुसऱ्यांदा याचं विजेतेपद जिंकले. 2023 ला सुद्धा आपण जिंकलो होतो. सो दक्षिण आशियाई फुटबॉल असोसिएशन जी आहे ती ही स्पर्धा आयोजित करते. थोडक्यात SAFF, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. सो हे जर तुम्ही पाहिलं तर दक्षिण आशियाई देशांमध्ये फुटबॉलला प्रोत्साहन देण्याचं यांचं उद्दिष्ट आहे. जे आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन आहे त्यांच्याशी रिलेटेड हे आहे. ढाका बांगलादेशमध्ये मुख्यालय आहे. 1997 ला याची स्थापना झाली होती. भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, भूतान आणि पाकिस्तान हे जे देश आहेत ते याचे सदस्य देश आहेत आणि एकता में शक्ती असं यांचं ब्रीदवाक्य आहे. पुढे जाऊया. मे 2025 मध्ये रोमेनियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रोमेनियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निकुसर डेन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी करेक्ट उत्तर येईल. निकुसर डेन हे नवीन राष्ट्रपती बनले. हे जर पाहिलं तर बुखारेस्टचे महापौर राहिलेले आहेत. ठीक आहे. तसंच रोमेनिया विषयी बघायचं झालं तर युरोप खंडामधला एक महत्वाचा देश आहे. राजधानी बुखारेस्ट आहे आणि रोमानिया लेऊ हे त्यांचं रोमानियन लेऊ चलन आहे. निकोसर देन अध्यक्ष किंवा प्रेसिडेंट म्हणू शकता. मार्सेल चिओलाकू हे तिथले काय आहेत? पंतप्रधान आहेत. तर थोडंसं रोमानिया विषयी आपण पाहिलं. पुढचा प्रश्न, मे 2025 मध्ये जगातील पहिले यशस्वी मानवी मूत्राशय प्रयोगशाळेत प्रत्यारोपण कोणत्या वैद्यकीय केंद्रात करण्यात आलेले आहे? तर मानवी मूत्राशयाचं प्रत्यारोपण जे आहे जगातलं पहिलं सक्सेसफुल जे प्रत्यारोपण ट्रान्सप्लांट करण्यात आलेलं आहे ह्युमन ब्लॅडरचं, ते UCLA मेडिकल सेंटर कॅलिफोर्निया अमेरिकामध्ये करण्यात आलेलं आहे. मग बघा या ठिकाणी 41 वर्षाचा ऑस्कर रर्नाइंजर नावाचा रुग्ण आहे ज्याला कॅन्सर झाला होता आणि त्याच्या दरम्यान त्याचं मूत्राशय आणि दोन्ही जे किडनीज आहेत ते खराब झाले होते. सो त्याच्या प्रत्यारोपण करण्यात आलं, ट्रान्सप्लांट करण्यात आलं. मे 2025 मध्ये वेलिंगबरो टाउन काउन्सिल ऑफ इंग्लंडच्या महापौरपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारतीय वंशाची व्यक्ती असल्यामुळे इम्पॉर्टंट ठरतं राज मिश्रा. राज मिश्रा यांची काय करण्यात आलेली आहे? वेलिंगबरो टाउन काउन्सिल ऑफ इंग्लंड याच्या महापौरपदी मे 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नवीन ते आता महापौर झाले तिथले. यांचं मूळ गाव उत्तर प्रदेश मधलं मिर्झापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे छोटंसं. तर 13 मेला त्यांची नियुक्ती झाली ऑफिशियलपणे, ती जाहीर करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, मे 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार चंद्राच्या 2 पृष्ठभागांमधील विषमतेचे गूढ कोणते नासाचे मिशन उलगडेल? तर सेल्फ एक्सप्लेनेटरी, ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड इंटेरियर लॅबोरेटरी हे जे मिशन आहे ते काय करणार आहे? तर चंद्राचे जे 2 सरफेस आहेत त्याच्यामधली जी विषमता आहे त्याचं गूढ उलगडणार आहे. तर नासाचा हा ग्रेल नावाची मोहीम आहे. ठीक आहे. तर पृथ्वीकडे तोंड असलेला आणि जवळचा आणि विरुद्धचा दूरचा असं फरकाचं गूढ ते उकळणार आहे. तर 2011 ते 12च्या दरम्यान चंद्राभोवती हे फिरत असताना ग्रेल मोहिमेमध्ये 2 अंतराळयान होते जे ॲब आणि फ्लो नावाचे. तर यांनी काय केलं? चंद्राची जी ग्रॅव्हिटी आहे तर त्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राचं अत्यंत अचूक मॅपिंग केलं आणि या ग्रेल मोहिमेने चंद्राचे जे 2 पृष्ठभाग होते म्हणजे आपल्या पृथ्वीच्या जवळची आणि दूरची बाजू यांचा मधला जो थर्मल डिफरन्स आहे टेम्परेचर मधला आणि गुरुत्वाकर्षणाचा जो डिफरन्स आहे त्याचा स्टडी केला होता. F1 एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स 2025 चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर हा किताब मॅक्स वेस्टरपन नेदरलँड्सचे आहेत यांनी जिंकलेला आहे. वर्स्टापेन आहे ते ऍक्च्युली. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर येईल.
तर बुल रेसिंग ड्रायव्हर मॅक्स वर्स्टापेनने 18 मे 2025 ला इटली मधला इमोला सर्किट येथे झालेल्या F1 एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स 2025 चा पुरस्कार जिंकला आणि त्यांच्या लाईफ मधला 65वा विजय त्यांनी नोंदवलेला आहे. 2025चं जे ग्रँड प्रिक्स होतं त्याचे विजेतेपद इथे दिलेलं आहे. मॅक्लारेन आहे बहरीन ग्रँड प्रिक्स, ऑस्कर पियास्ट्री मॅक्लारेनची. मियामी ग्रँड प्रिक्स बद्दल पाहिलं तर ऑस्कर जॅक पियास्ट्री. एमिलिया रोमाना जे आहे ग्रँड प्रिक्स त्यामध्ये मॅक्स वर्स्टापेन आहे आणि जपानी ग्रँड प्रिक्स मध्ये पण मॅक्स वर्स्टापेन आहेत. मे 2025 मध्ये कोडिंग कार्य स्वयंचलित आणि वेगवान करण्यासाठी कोडेक्स टूल कोणी लॉन्च केले? इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर कोणी लॉन्च केलेला आहे? ओपन AI नी काय केलेलं आहे? कोडेक्स टूल जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. कोडेक्स नावाचा एक नवीन AI कोडिंग एजंट जो आहे तो लॉन्च करण्यात आलाय, जो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं कार्य करतो आणि ऑटोमेटेड आहे आणि वेगवान कार्यासाठी डिझाईन करण्यासाठी तो तयार केलेला आहे. हे टूल ChatGPT, प्रो टीम आणि एंटरप्राइज वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. कोडेक्स वापरकर्ते जे आहेत, युजर्स आहेत, त्यांना नैसर्गिक भाषेमध्ये सूचना प्रविष्ट करण्याची परवानगी देतो. त्याचं विविध प्रोग्रामिंग भाषांमध्ये कोडमध्ये रूपांतर ते करू शकतं. सो कोडेक्स लक्षात ठेवा. ओपन AI जर पाहिलं तर एक अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्सची संशोधन कंपनी आहे. तर 8 डिसेंबर 2015 ला याची स्थापना झाली होती. अमेरिका कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय आहे आणि सॅम ऑल्टमन हे याचे सध्याचे CEO आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने आदिवासी शेतकऱ्यांसाठी इंदिरा सौर गिरिजल विकास योजना सुरू केली आहे? अगेन महत्वाचा प्रश्न. तेलंगणा राज्य सरकारने तिथल्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी काय केलेली आहे? इंदिरा सौर गिरिजल विकास योजना सुरू केलेली आहे. रेवंत रेड्डी जे आहेत त्यांनी 18 मे ला तेलंगणाचे मुख्यमंत्री त्यांनी ही योजना सुरू केली. याचं उद्दिष्ट होतं की जे आदिवासी शेतकरी आहेत त्यांचं लाईफस्टाईल सुधारायचं आणि त्यांच्या जमिनीचा जो काही विकास आहे तो करायचा. यामध्ये 2.10 लाख आदिवासी शेतकऱ्यांना 6.69 लाख एकर जमिनीवरती सिंचन इरिगेशन जे आहे ती सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. ठीक आहे, तर सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न इथे आहे. अलीकडेच गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे अनावरण कोणी केले आहे? तर बघा, गोल्डन डोम क्षेपणास्त्र जे आहे, मिसाईल जे आहे, त्याचं अनावरण कोणी केलेलं आहे? अमेरिकेने, USA ने केलेलं आहे. तर अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेलं आहे? तर याचं ही जी सिस्टम आहे मिसाईल डिफेन्स सिस्टीम जी आहे गोल्डन डोम म्हणून, तर तिचं एक फायनल स्ट्रक्चर जाहीर केलं आणि गोल्डन डोम मिसाईल सिस्टम जी आहे ती एक नेक्स्ट जनरेशन मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे, ज्यामध्ये अवकाश तंत्रज्ञान आणि जे काही लोकेशन वाले टेक्नॉलॉजीचा जो वापर आहे तो केला जाणार आहे. इस्रायलचा आयर्न डोम पासून याची प्रेरणा घेतलेली आहे. अमेरिकेसाठी एक ढाल म्हणून ते काम करेल, जे कुठल्याही बॅलिस्टिक आणि हायपरसोनिक जे मिसाईल्स आहेत त्यांना अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यापासून रोखणार आहे. तर थोडंसं गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विषयी इथे आपल्याला दिलंय. तर ही एक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे, मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे. अमेरिकेचा संपूर्ण भाग जो आहे तो याच्या अंतर्गत कव्हर होतोय. यामध्ये अंतराळ शस्त्र आणि स्थलीय शस्त्र दोन्ही सुद्धा वापरली जातील. 2029 पर्यंत ते कार्यान्वित असेल. ठीक आहे, असं त्यांचं लक्ष आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर अत्यंत महत्वाचा प्रश्न. 22 मे ला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन जो आहे तो साजरा केला जातो. बघा, याचा पर्यावरणामध्ये सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. सो लोकांना जी काही बायोडायव्हर्सिटी आहे त्याचं इम्पॉर्टन्स समजून देण्यासाठी आणि जे काही बायोडायव्हर्सिटी आहे त्याचं संवर्धनासाठी कृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या वर्षीची थीम होती हार्मनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. पुढे जाऊया. भारतीय नौदलाने कोणते हस्तनिर्मित प्राचीन शिवलेले जहाज नौदलामध्ये समाविष्ट केलेले आहे? काय आहे? तर हस्तनिर्मित, हँडमेड आहे आणि प्राचीन आहे, शिवलेलं जहाज आहे. तर ते आहे INSV कौंडिन्य. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. तर 21 मे 2025 ला कर्नाटक मधलं कारवार नौदल तलावरती ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व असलेलं हे जे INSV कौंडिन्य जहाज आहे ते आपल्या ताफ्यात समाविष्ट केलंय. एक नौदल वारशाचं पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने आणि नौदल आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास यांच्या सहकार्याने पारंपरिक बोट बिल्डर्सच्या हस्तनिर्मित शिलाई केलेलं जहाज जे आहे ते समाविष्ट केलेलं आहे.
तर जे 5व्या शतकातील अजिंठा लेण्यांमधील एक जहाज आहे त्याच्यापासून हे प्रेरित आहे. समृद्ध सागरी वारशाचं हे प्रतीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठा साप नॉर्दर्न ग्रीन अनाकोंडा हा जगातला सर्वात मोठा साप आहे. हे नाव लक्षात ठेवा. हा कुठे आढळलाय? अमेझॉनच्या वर्षावनात सापडलाय, पण कोणत्या देशात? तर अमेझॉनच्या वर्षावनात इक्वेडोर मध्ये आपल्याला तो सापडलेला आहे. ठीक आहे, अमेझॉन रेन फॉरेस्ट मध्ये आपल्याला नॉर्दर्न ग्रीन अनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा साप जो आहे, ठीक आहे, याचं नाव युनेटेक्स अकायामा नावाच्या जगातील सर्वात मोठ्या सापाची एक ही प्रजाती आहे. तर हा महाकाय साप 7.5 मीटर 24.6 फूट लांबीपर्यंत वाढू शकतो आणि त्याचं वजन जर पाहिलं तर 500 किलो जवळपास 1100 पौंड पर्यंत त्याचं वजन असू शकतं. ठीक आहे, तर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि जड सापांपैकी तो एक आहे. पुढे काय विचारलंय, मे 2025 मध्ये कोणत्या देशाने 2025-26 या कालावधीसाठी आशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन APO चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे? तर लक्षात घ्या, APOचं अध्यक्षपद कोणी स्वीकारलेलं आहे? सध्या भारताने स्वीकारलेलं आहे. APOचं अध्यक्षपद जे आहे ही जबाबदारी 2025-26 साठी भारताकडे आहे आता. सो 20 ते 22 मे 2025 मध्ये इंडोनेशियामध्ये जकार्ता या ठिकाणी झालेली जी 67वी गव्हर्निंग बॉडी मीटिंग होती GBM साठी, तेव्हा मग त्यामध्ये ही घोषणा झाली की भारत याचं स्थान जे आहे, अध्यक्षपद जे आहे ते स्वीकारणार आहे. सो थोडंसं APO विषयी इथे दिलंय. 1961 मध्ये स्थापन झालेली एक आंतर सरकारी संघटना आहे. हिचं मुख्यालय टोकियो जपान मध्ये आहे आणि हिचं मुख्य उद्दिष्ट काय, तर आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आणि सस्टेनेबल सामाजिक आर्थिक विकासात योगदान द्यायचं, हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे बघा, मे 2025 मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करणारी CISF ची पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? तर मित्रांनो, गीता समोटा या पहिल्या महिला अधिकारी बनलेल्या आहेत. मे 2025 मध्ये ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे, CISFच्या त्या पहिल्या महिला अधिकारी बनलेल्या आहेत. सो यांनी जर पाहिलं तर गीता समोता यांना माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती म्हणजे 8,848 मीटर उंचीवरती तिरंगा फडकून त्यांनी इतिहास रचला. जगातलं सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट कुठे? नेपाळमध्ये आहे, हिमाद्रीमध्ये, बृहद हिमालयामध्ये. ठीक आहे, सो गीता समोटा यांनी 2019 मध्ये उत्तराखंड मधला शतपथ पर्वत जे आहे त्यावरती सुद्धा विजय मिळवला होता. मे 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये आशियाई सिंहांची संख्या किती आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन, परीक्षेत येण्यासारखा. सो 891 हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर गुजरातचे जे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, त्यांनी 16वा आशियाई सिंह गणनेचा डेटा जाहीर केला. 2020 मध्ये 674 इतके सिंह होते. आता ही संख्या वाढली आहे, 32.2% वाढली. आता 891 सिंह झालेले आहेत. तर 11 जिल्ह्यांमध्ये 35,000 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये ही सिंहांची गणना करण्यात आली होती. गुजरातमध्ये अमरेली जिल्हा जो आहे त्यामध्ये सिंहांची संख्या सर्वाधिक दाखवली, 257 इतकी. सो 891 सिंहांमध्ये 196 सिंह आणि 330 सिंहिणी म्हणजे फिमेल वाल्या हे आहेत आणि 225 छावक आहेत, बछडी. ठीक आहे, तर भारताच्या वन्यजीव संवर्धन धोरणाची एक मोठी उपलब्धी आपण मानू शकतो. पुढे बघा, मे 2025 मध्ये कोणत्या इंटेलिजन्स ब्युरो IB प्रमुखांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे? तर तपन कुमार डेका यांना काय करण्यात आलेले आहे? 1 वर्षाचं एक्सटेन्शन दिले. हे कोण आहेत? इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख आहेत. ठीक आहे, तर केंद्र सरकारचं जे गुप्तचर विभाग असतं IBचं, तर त्यामध्ये तपन कुमार डेका यांनी जून 2026 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ दिली. तर सुरुवातीला जून 2022 पासून 2 वर्षाच्या कालावधीसाठी IBचे संचालक म्हणून ते नियुक्त झालेले होते. इंटेलिजन्स ब्युरो बद्दल बघायचं झालं तर एक गुप्तचर संघटना आहे भारताची, अंतर्गत सुरक्षा आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. 23 डिसेंबर 1887 ला स्थापना झाली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. सध्याचे तपन डेका हे काय? तपन कुमार डेका त्याचे प्रमुख आहेत. अमित शाह हे गृहमंत्री त्यामध्ये एक रिस्पॉन्सिबल मिनिस्टर म्हणून कन्सिडर केले जातात. जागृत अहर्निशम, नेहमी सतर्क असणं हे त्यांचं तत्व आहे. मे 2025 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय स्पर्धा आयोगाच्या CCIच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया याच्या 16व्या वार्षिक दिनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर निर्मला सीतारामन यांनी काय केलेलं आहे? हे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन. ठीक आहे, तर भारतीय स्पर्धा आयोग जर पाहिलं तर एक लीगल संस्था आहे, वैधानिक संस्था आहे. प्रश्न येतो पॉलिटीमध्ये सुद्धा.
तर याचं उद्दिष्ट निष्पक्ष स्पर्धा वाढवणं आणि जी काही बाजारपेठ आहे, मार्केट जे आहे त्यामध्ये ग्राहकांच्या हिताचं साधन बनू शकेल अशी कॉम्पिटिशन निर्माण करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. तर 2009 पासून हे कार्यरत आहे, मात्र 14 ऑक्टोबर 2003 ला त्यांची स्थापना या आयोगाची झाली होती. मे 2025 मध्ये गृहमंत्री अमित शहा यांना E0 FIR उपक्रम कोठे सुरू केलेला आहे? तर E0 FIR उपक्रम जो आहे तो अमित शहा यांनी नवी दिल्ली या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर बघा 19 मे ला त्यांनी हा उपक्रम सुरू केला. जे काही सायबर आर्थिक गुन्हे आहेत त्याच्यावरती त्वरित कार्यवाही झाली पाहिजे त्याच्या विरोधात, तर ते सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी E0 FIR उपक्रम सुरू केलाय. सो यामध्ये 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची जी सायबर फसवणूक आहे ती प्रकरणं आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल जो आहे किंवा हेल्पलाईन 1930 आहे त्यावरती नोंदणीकृत झाल्यानंतर आपोआपच काय होईल तर त्याचं कन्व्हर्जन FIR मध्ये होईल. ठीक आहे, तर अशी ही प्रणाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, FIBA महिला आशिया कप 2025 साठी कोणाची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर मियाओ लिजी, चीनची महिला आहे मियाओ लिजी, तर यांची काय करण्यात आलेली आहे तर FIBA महिला आशियाई कप 2025 साठी राजदूत म्हणून अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि जपानचे युका ठीक आहे यांना सुद्धा नेमलेलं आहे. 31वी आवृत्ती असेल FIBA ची 13 ते 20 जुलै 2025 दरम्यान चीनमधील शेंजन या ठिकाणी ते आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे, तर FIBA जे आहे इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन, तर ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जगभरातील बास्केटबॉल खेळाचं नियमन करते. 18 जून 1932 ला स्थापना झाली. स्वित्झर्लंड मध्ये मिस या ठिकाणी मुख्यालय आहे. सध्याचे अध्यक्ष शेख सौद अली अल्थानी आहेत आणि सरचिटणीस एंड्रियास जक्लिन्स हे सध्याचे सरचिटणीस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्यात 5वा शिरुई लिली महोत्सव 2025 आयोजित करण्यात आलेला आहे? एक महत्वाचा क्वेश्चन बनतो, स्टार मार्क करून घ्या. सो 5वा स्टेट लेवलचा शिरुई लिली महोत्सव जो आहे 2025 चा तो मणिपूरमध्ये उखरुल या ठिकाणी मणिपूर राज्यामध्ये काय करण्यात आलेला आहे तर साजरा करण्यात आलेला आहे किंवा आयोजित करण्यात आलेला आहे. सो हा जो उपक्रम आहे तो 20 मे ते 24 मे दरम्यान असणार आहे. हा फेस्टिवल शिरुई लिली म्हणून मणिपूर मधल्या उखरुल जिल्ह्यामध्ये शिरुई गावामध्ये तो आयोजित केलेला आहे. याचं उद्घाटन मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्या हस्ते केलेलं आहे. आणि मणिपूरचे राज्य फूल वगैरे जर तुम्ही पाहिलं तर शिरुई लिली आहे. तर शिरुई लिली हे जे फूल आहे त्याचं जतन करण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी हा शिरुई लिली उत्सव जो आहे तो साजरा केला जातो. तर एक महत्वाचा प्रश्न आपण इथे पाहिला. थोडासा मणिपूर राज्याविषयी दिलेला आहे तुम्हाला. मणिपूर जर पाहिलं तर त्याची राजधानी आहे इम्फाळ. तर राज्य स्थापना दिवस 21 जानेवारी 1972 ला मणिपूरची स्थापना झाली. एन बिरेन सिंग हे मुख्यमंत्री आहेत पण त्यांनी राजीनामा दिलाय. राज्यपाल अजय कुमार भल्ला आहेत. तर अशा प्रकारे आपण आजचे जे क्वेश्चन होते ते कंप्लीट केलेले आहेत. मित्रांनो इथे टेस्ट क्वेश्चन आहे, याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवायचा आहे सर्वांनी. आय होप हे लेक्चर तुम्हाला छोटंसं होतं पण आवडलं असेल, समजलं असेल. थोडंसं बॅचेस आहेत, एकदा नजर मारून घ्या. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपल्याकडे बॅच आहे. पूर्व मुख्यसाठी आन्सर रायटिंग वगैरे NCERT असलेली डिस्क्रिप्टिव्ह बॅच आहे. त्या व्यतिरिक्त कंबाईन गट व घटक पूर्व मुख्यसाठी आपल्याकडे फाउंडेशन बॅच आहे 3.0. 5 जूनला सुरू होते नवीन बॅच, तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. गट व मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आहे. घटक पूर्व परीक्षेच्या बॅचेस आहेत. हा 499 चा नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता. येणाऱ्या परीक्षेसाठी रिव्हिजन साठी सगळ्यात बेस्ट नोट्स आहेत. तर ऑलरेडी सगळं डिस्काउंटेड सुरू आहे पण अजून तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर कुपन कोड अप्लाय करायचे कॅपिटल मध्ये हर्षाली 10. ठीक आहे, हा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा 10% डिस्काउंट मिळून जाईल. तर टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करा. ऍप्लिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिली आहे त्यावरून डाउनलोड करा आणि तुम्हाला जी बॅच हवे नोट्स हवे ते परचेस करू शकता. आय होप इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या असतील. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन लेक्चर्ससाठी बघत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.